आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। राज्यात पेंडन्सी मुक्त महसूल प्रशासनासाठी लोक अदालत प्रभावीपणे राबवा, शरद पवडे यांचे आवाहन। महसूल विभागातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी शासनाने सुरू केलेले महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राज्यभर प्रभावीपणे राबवावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते शरद पवडे यांनी केली आहे। लोक अदालत ही केवळ प्रकरणे निकाली काढण्याची यंत्रणा न राहता पेंडन्सी मुक्त महसूल प्रशासनाची प्रभावी चळवळ बनली पाहिजे। वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढतो। त्यामुळे तडजोडीस पात्र प्रकरणांचा कायदेशीर प्रक्रियेतून कालबद्ध निपटारा करणे आवश्यक आहे, असे पवडे यांनी स्पष्ट केले। 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले विविध दावे व अपील यांचा समावेश आहे। जिल्हाधिकारी स्तरावर अभियानाचा नियमित आढावा घेऊन तालुका व गाव पातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली। शेतरस्ते, हद्दनिश्चिती, अतिक्रमण, जमीनविषयक वाद यासह पात्र महसूल प्रकरणांचा जलद, पारदर्शक आणि कालबद्ध निपटारा झाल्यास मिशन झिरो पेंडन्सीला मोठे बळ मिळेल, असे पवडे यांनी नमूद केले। प्रलंबित प्रकरणे कमी करा, शेतकरी केंद्रित महसूल प्रशासन उभारा, प्रलंबित प्रकरणे कमी करा, शेतकरी व नागरिकांना जलद न्याय द्या आणि महसूल प्रशासन गतिमान करा। लोक अदालत प्रभावीपणे राबविल्यास राज्यातील पेंडन्सी मुक्त महसूल प्रशासनाचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास शरद पवडे यांनी व्यक्त केलाय। दरम्यान शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीच्या माध्यमातून शेतरस्ते, हद्दनिश्चिती, अतिक्रमण तसेच विविध महसूल विषयक प्रकरणातील अनावश्यक विलंबाविरोधात सातत्याने जनजागृती व पाठपुरावा करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत आणि मिशन झिरो पेंडन्सीला अपेक्षित गती मिळेपर्यंत शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीची राज्यव्यापी जनजागरण यात्रा थांबणार नाही, असा निर्धारही शरद पवडे यांनी व्यक्त केलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी भिका पवार।